मित्रांनो, मी सचिनराव यादव, सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. आज आपण महूद पंढरपूर रोडवरून पंढरपूरला जात असताना हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावरची वाहनं अतिशय वेगानं असतात आणि वेगानं वाहनं असल्यामुळं काय होतं की छोटे छोटे जे पक्षी आहेत त्यांच्या पंखाला लागतात आणि पक्षी अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याला मरलेले पाहायला मिळतात रस्त्यावर. मित्रांनो, ह्या जे पक्षी जे आहे हा पक्षी कोणता आहे मला माहीत नाही. रस्त्यावरती पडलेला होता या साईडला इथं करून मध्यभागी पडलेला होता वाहनाचा झपाटा लागल्यानंतर आणि हा तरपडत असताना मी हा पक्षी उचललेला आहे. मित्रांनो, हा जिवंत आहे. जरा थोडा बहुतेक ह्याच्या पंखाला सुद्धा इजा झालेली असेल. तर मित्रांनो, आपण काय केलं पाहिजे, एखादा पक्षी काय होतंय ह्या साईडनं त्या साईडला जात असताना पक्षीची गती असते आणि पण त्याच्यात 4 पटीनं वाहनांची गती आहे आणि त्या गतीमुळं ह्या पक्ष्यांना इजा होतात. आपणाला महूदवरून पंढरपूरला जात असताना काही केळा अशा चिमण्या मोठे पक्षी मरून पडलेले आहेत. ते वाहनाला स्पर्श होतो, धडक होते आणि ते मारलं जातात. मित्रांनो, आता हा पक्षी जरा चावल करतो, ह्याला थोडं पाणी पाजतो आणि सोडून देतो. त्याच्या आयुष्यात त्याचे ते मुक्त संचार करेल. कसा वाटला व्हिडिओ? सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मित्रांनो, आता आपण ह्याला सोडून द्यायचं आहे. आता बघू किती ओढतोय किती नाही. पंखा ताकद कमी मजबूत आहे, घाबरलेल्या अवस्थेत होता. आता आपण ह्याला पाणी पाजलंय. बघू आता ह्याला अजून तर काय ह्याची ओढण्याची इच्छा नाही. पाणी पाजलेलं आहे. आता इथं आपण ठेवून जाऊ. हा उडेल. खूप छान आहे, दिसताना बी अतिशय सुंदर आहे आणि खरं म्हणजे हा पक्षी मी पहिल्यांदाच पाहिला बरं का मित्रांनो. अतिशय छान आहे. शेवट काय असतं माहीत आहे का, हा माणसाजवळ कधी येत नसतो, पण मृत्यूच्या क्षणाला जेव्हा वेदना होता तेव्हा कोणाचाही आधार घेतं माणूस. आता तिथं भीती नष्ट झालेली असते, तशी ह्याची सुद्धा भीती नष्ट झालेली. बाबा असं डोळं जागतो ते का कुठल्या तरी वाहनाची धडक लागलेली. बघा आपण इथं त्या मावशीजवळ ठेवतो आता मी. चालतंय.